चला आपण सुरुवात करा, जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करायची आहे मॅचला. सेकंड सेमीफायनलची मॅच आहे. पहिलाच बॉल, अगदी काय जबरदस्त बॉल हाताला होता. अक्षरशः डबल मध्ये जावं लागलेलं आहे. अर्थातच अगदी काय घडलं पंचांचा काही इशारा येते. किरण मॅन ऑफ द मॅच सांगा आपण त्या ठिकाणावर ना. यस, पहिल्याच बॉलवर प्राइज विकेट. संकेत सामरे, गॉन्झालेस साहिल प्लेअर ऑफ द मॅच. चला आपण या यस साहिल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आपण देऊया मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी. सन्माननीय गणेशदत्ता गुलबी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्या. जी ट्रॉफी आम्हाला सरपंच भरत सिघाटाल यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर सचिन मेन्स वेअरच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर झालंय, ते देखील आपण द्या. वेल प्लेड साहिल, फायनल मॅचसाठी तुला शुभेच्छा असतील. असं परंतु पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि खास करून संकेत सामरे गोल्डन डकावता शिकार बनला. पहिलाच बॉल बॅट आणि पॅडच्या मधून बॉल सरळ चेक. बघा ज्यांच्या कोणाच्या बाईक आमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आहेत त्या काढून घ्या प्लीज, विनंती आहे. लवकरात लवकर आपण बाईक त्या ठिकाणावरनं काढून घ्या. सर पहिल्या बॉलवर विकेटचं पतन कल्पेश कासकर, जबरदस्त गोलंदाजी ती सुद्धा दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं होतं वीरेंद्र स्पोर्ट्स युवई संघाचं. आणि आज देखील पहिल्या बॉलवर मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. संकल्प स्पोर्ट्स मुरे, विशाल मलेकर युनायटेड क्रमांक 3 वरती दाखल झालेत. परंतु कल्पेश पुणे शेदार आयटम ओव्हर द विकेटने बारीक मार्कवर तयार झाला. यावेळी देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल हलकासा हवेमध्ये. विलास सुतार फिल्डर आहेत, जवळपास कव्हर्सला फिल्डर पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतर मात्र एक सिंगल धाव कन्वर्ट झाली, म्हणजे सिंगल धावणे अकाउंट ओपन झाले संकल्प स्पोर्ट मोरे संघाचं. डबल धमाका निश्चितच. संकल्प ट्रॉफी 2025 चालू आहे आणि त्या स्पर्धेमधून सुद्धा संकल्प स्पोर्ट्स मोरे कालच्या दिवसामध्ये बिलॉंग झाला. टॉप 5 ला इंटर्न होणारा हा संघ कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळाला. आणि आज मात्र ही सचिन स्मृती ट्रॉफी मध्ये हा संघ सेमीफायनल खेळतोय. ते सुद्धा मात्र ऑनसाइडला फटका चांगला आहे. डीप बॉस मिड विकेटला गॅप शोधलाय, परंतु दोन फिल्डर फार वेगाने पुढे आले. आणि त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. त्याच्यानंतर मात्र सिंगल धाव कंप्लीट झाली. सिंगलने धावा ज्या आहेत त्या देखील स्कोरबोर्डवर लागल्या जातात. 2 धावा. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट गेल्याच्या नंतर मात्र थोडासा हलकासा दबाव आणि त्याच्यानंतर कल्पेशने आतापर्यंत गोलंदाजी जी आहे ती सुद्धा फलंदाजांच्या मेरिटनुसार हाताळली. इथे सुद्धा समोरच्या दिशेने फटका खेळले, परंतु फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्ट्रेट हिटला खेळण्याचा प्रयत्न केला होता. डाऊन दी ग्राउंड फटका देखील खेळले होते. चांगला विशाल मलेकर, परंतु एक सिंगल मिळेल आणि सिंगलने धावा ज्या आहेत त्या सुद्धा इथे पोहोचतील. 3 या अंकांवर पोहोचलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट गेल्याच्या नंतर मात्र किती प्राइजलेस विकेट होती. त्यानंतर मात्र ज्या धावा आहेत त्या सुद्धा इथे परिपूर्ण थांबल्या. यावेळी देखील मिस्टर फटका आहे. बॉल हवेमध्ये. स्वतः कल्पेश कॅच ड्रॉप. जेल मात्र इथे सोडलेला आहे. त्याच्यावर देखील एक सिंगल धाव आली. सिंगल धावेने स्कोर कार्डवर धावा लागल्या जाते 4. काय जबरदस्त बॉल देखील हाताळला होता. बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला प्रणयच्या माध्यमातून, परंतु भरपूर वेल बॉल हवेमध्ये होता. कॅच ड्रॉप झाली. प्रणय देखील चांगला फलंदाज आहे. अगदी जेव्हा ट्रॉफी लाभच्या मैदानावर काय जबरदस्त बॅटिंग केली होती. इथे सुद्धा मात्र फटका फसल्या. बॉल हवेमध्ये आहे. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत विशाल मलेकर. कालच्या दिवसामध्ये हिरो ठरला होता, परंतु या सेमीफायनलच्या मॅच मध्ये इथे जावं लागले परतीच्या प्रवासाला. विकेट क्रमांक 2. नवीन फलंदाज लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. नवीन फलंदाज टीम संकल्प स्पोर्ट मोरे आणि त्या दरम्यान वीरेन स्पोर्ट युवई टीमचे ओनर हनुमानजी दरे यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या गेल्यात.
धन्यवाद. असं परंतु आतापर्यंत गोलंदाजीचं प्रत्येकानंतर आपण बघितलं पहिल्या षटक संपलं फक्त आणि फक्त 4 धावा आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट इथे प्राप्त केलेल्या आहेत. जबरदस्त बिरेनस्पोर्ट युवा संघाचा अगदी जो प्रवास राहिला या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिला. आणि त्यानंतर चेतन सांबरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेतन आलेत. सेकंड ओव्हरचा जो स्पेल आहे गोलंदाजीमध्ये राहुल म्हाडा बॉलिंग ट्रॅकवर. मागील पहिली सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला कपिल घाटाल अतिशय चांगल्या पद्धतीने चांगली कामगिरी केली. वन मॅन शोची कामगिरी त्याने देखील निभावली आणि 3 चेंडूमध्ये 3 धावा सुद्धा झाल्या नाहीयेत. कारण क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी केव्हा काय घडेल अजिबात सांगता येणार नाही. आणि त्या दरम्यान सन्माननीय भगवानसिंह गायकवाड सामाजिक कार्यकर्ता भिनार यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. असं परंतु पहिला बॉल जर आपण बघितला स्लॉक स्पीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रणयने केला होता. परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही आणि त्याच्यानंतर मात्र लेगवर तसा बॉल आदळला आणि स्वतः राहुल फार वेगाने पुढे गेला होता. सिंगल दा मिळेल. सिंगलने 5 धावा. चेतनवर पूर्णपणे फार मोठी इथनं जबाबदारी येऊन पोहोचली. तर विशाल बाजाला संकेत बाजाला धावा सुद्धा आलेल्या नाहीये. धावा कमी लागल्या आणि डावाला जर का सावरायचं असेल तर इथनं या षटकाला टार्गेट करावं लागेल. कारण 3 षटकांचा मर्यादित झटपट क्रिकेट आणि त्यामध्ये कमी चेंडूचा खेळ 18 चेंडूचा खेळ आणि त्याच्यामध्ये जर दुसऱ्या षटकाला टार्गेट केलं तर धावा देखील तेवढ्या चांगल्या बनतील आणि तो प्रयत्न सुद्धा इथनं करावा लागेल संकेत चेतनला. आपल्याला मात्र फटका पासलाय. बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप आणि त्याच्यानंतर मात्र डायरेक्ट देखील फेकी सुद्धा झाली होती. झेल सोडला तर कोणाचा सोडला? चेतन सांबरे यांचा. काय जबरदस्त. कारण मागील मॅच मध्ये आपण झेल सोडल्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. निशांत गडक यांचा झेल सोडला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक चेंज झाली आणि त्याच्यानंतर मात्र सलगचे 3 षटकार ठोकले. चेतन सम्राट फारच मित्र म्हणेन अगदी फ्लाय स्लिपला फिल्डर आहे त्यांनी चुकी केली. 7-11 स्कोर बरोबर लागले जाते. 2 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा. धाव फलकावर लागले दादा. पुन्हा शेता बॉल हवेमध्ये आहे. यावेळेला चुकी करणार नाहीये आणि पकडला हा झेल. चेतन सांबरे यांना सुद्धा जावं लागेल पॅव्हलियनच्या रस्त्याला. विकेट क्रमांक 3. सन्माननीय दिनेशजी जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र संकेत. वेलकम. परंतु इतर जर आपण बघितलं तर जसा इझिली झेल सोडला होता आणि त्याच पद्धतीने पुन्हा बॉल हाताळला आणि त्याच्यानंतर मात्र अगदी बॅटची वरील कडा घेतली आणि त्याच्यानंतर मात्र चांगला झेल पकडला. चला गणेश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. म्हणजे आतापर्यंत 3 विकेट गेले. धावा फक्त आणि फक्त 7. आल्याबरोबर स्पायनर खेळले. स्लॉंग बाउंड्रीकडे हा देखील बॉल फिल्डरच्या अवकाशाच्या बाहेर फटका. लॉंग डिस्टन्स राहिलंय आणि बॉल सीमा पार 4. होता गेल्या बरोबर गणेश पाटीलने स्वीपचा फटका खेळले. त्याच्यानंतर मात्र लॉंग बाउंड्रीकडे जोपर्यंत फिल्डर येतात तोपर्यंत मात्र 4 धावा मिळाल्या. म्हणजे एकंदरीत कुठे ना कुठे धावा ज्या आहेत त्यांचा जो वेग आहे तो मात्र वाढवण्याचा प्रयत्न झाला. चौकाराला 11 अंकांवरती पोहोचला. त्याच्यानंतर देखील अगदी लेग स्टंपवर खेळवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. परंतु ऑन साईडला खेळले तर स्पेलिंग मध्ये फिल्डर आहेत. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. सिंगल हे धावा ज्या आहेत त्या 12 अंकांवर पोहोचलेल्या आहेत. म्हणजे दुसरं षटक ऑन द वे आहे आणि आतापर्यंत जवळपास चेंडू देखील 5 झाला आणि त्याच्यामध्ये जवळपास 8 धावा आतापर्यंत खर्च झाल्या. आणखी इथनं पुढे अंतिम 100 बॉल आहे.
प्रणय सलामीला आलेला आहे. टीमचा विश्वास आहे. इथे सुद्धा मात्र फ्रंट फुटला गेला होता. जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता प्रणयने आणि त्याच्यानंतर हा देखील बॉल इम्पॅक्ट खरोबर टप्पाचा बॉल आणि त्याच्यानंतर बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही आहे आणि हा देखील बॉल निर्धाव गेलाय. म्हणजे 2 षटकांचा खेळ इथे संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर बरोबर लागले जात आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12. यस आणि त्या दरम्यान आपण व्यासपीठावर बोलूया. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत सत्कार या ठिकाणी केला जाईल. प्रथम आपण सन्मानित करूया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी तालुका अध्यक्ष शरदचंद्र पवार गट सन्माननीय गणेश दादा गुलवी साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ अध्यक्ष एकनाथजी घाटाल आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मायेची प्रेमाची उबदार श्वाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन यथोचित स्वागत सत्कार या ठिकाणी होत आहे. सन्माननीय गणेश दादा गुलबी वेलकम कैलास के भोईर वेलकम किरण भोईर. शेवटच्या षटकाला सुरुवात झालेली आहे आणि गोलंदाज मात्र रोशन घाटाल असं पण तो बॉल देखील जसा ग्रीप झाला त्याच्यानंतर मात्र जवळपास बॅकवर्ड पॉईंटला तिकडे ट्रॅक झाला. 2 फिल्डर आहेत आणि तत्पूर्वी पुणे 2 धावा अंकित केल्या जातात. म्हणजे 2 धावांनी 14 धावा स्कोर बरोबर लागल्या जातात. संध्याकाळचं क्लायमेट आहे. हवेमध्ये थोडासा नवीपणा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खेळणं थोडंसं कठीण गेलं संकल्प स्पोर्ट्स मोरे संघाला. त्याच्यानंतर येणारे 5 चेंडू आहेत. 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा माइंडसेट बनवावा लागेल. परंतु जसा बॉल हाताळलाय ना बॅट आणि पॅटच्या मधून बॉल रिलीज झाला. अस्थिरक्षकांच्या हातखंडामध्ये बॉल विसावला. डॉट बॉल. रोशन देखील जबरदस्त कामगिरी केली. दुसऱ्या दिवसामध्ये बॉलिंगचा एफर्ट मात्र फार चांगला राहिला आणि पुन्हा एकदा अगदी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात. थोडेसे फ्रंटफुटला जातात. जागा बनवतात आणि ज्यावेळेला एखादा बॉल अगदी पॉपिंग क्रीज मध्ये हाताळला जातो ना त्यावेळेला बॅटवर येणं कदाचित मुश्किल झालंय आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल डाव मिळेल. सिंगलने फक्त आणि फक्त 15 धावा स्कोर बरोबर लागलेला आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. जवळपास 25 धावांपर्यंत जरी सुद्धा मजल मारली तरी देखील एक चांगली टोटल बनेल. तो प्रयास करावा लागेल. यावेळेला देखील पुन्हा एकदा मिस्टर फटका आहे. बॉल हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज रोशन घाटाल आलाय. काय बॅलन्स पहा किती चांगला त्याने देखील निवडला. बॉल टाकल्याच्या नंतर मात्र स्वतःला सावरलं. बॅलन्स मात्र बॅकअपला प्रोटेक्शन त्याने दिलं आणि चांगला झेल पकडला आणि प्रणय सुद्धा बाद झालाय. विकेट. तर एकंदरीत जर आपण बघितला तर जवळपास आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ. त्याच्यानंतर मात्र एक्झॅक्ट जर बघितला आतापर्यंत धावा ज्या आतापर्यंत खर्च झाले 4 आणि चेंडूचा खेळ झाला 4 म्हणजे एक महत्वपूर्ण प्रणयची विकेट गेली. त्याच्यानंतर उर्वरित 2 चेंडूचा खेळ हा बाकी आहे. आल्याबरोबर स्पीक ब्लास्ट करण्याचा प्रयत्न झाला. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने अगदी लेग कटर बॉल पाहायला मिळाला. फिंगर रोल केले होते 5व्या चेंडूवर. जबरदस्त आतापर्यंत वीरस्पोर्ट युवई संघानं प्रदर्शन चांगलं ठेवलंय. अर्थातच गोलंदाजीमध्ये फलंदाजांवर आपलं अधिराज्य कसं गाजवावं हे इथे आपल्याला पाहायला मिळालं आणि सलगचे वाईट चेंडूचा इशारा मात्र पंचांनी अधोरेखित केला. राज पाटील आले परंतु 5व्या क्रमांकाचा बॉल डॉट झाला. 6व्या क्रमांकाचा बॉल हाताळला तो मात्र वाईट बॉल हाताळला आणि पुन्हा शेता अंतिम बॉल आहे. इथे देखील फुलटॉस बॉल आहे. फिल्डर आहेत. यस बॉड कॅच. जबरदस्त अगदी जमिनीला फेरफटका मार बॉल चालला होता आणि त्याच्यानंतर मात्र चांगला झेल पकडला. परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये झेल तर तिकडे पकडलाय परंतु पंच विकेट आहे. यस विकेट आहे कारण झेल पकडले त्याने. अप्रतिम चांगला झेल पकडला. विकेट आहे आणि त्याच्यानंतर मात्र पहिला डाव जो आहे तो सुद्धा संपला. इथे धावा ज्या आहेत त्या स्कोरबोर्डवर लागलेला आहे 16 आणि 17 धावांचं हे लक्ष्य.
17 धाबा बनवायचे देणारे 18 चेंडूमध्ये 17 धाबा बनवायचे आहेत. तू आउट दिला ना थर्ड अंपरनी काय दिला त्यावेळी बंद केला बघा असं बघितलं तर जे 16 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातात. शेवटच्या चेंडूवर सुद्धा विकेटचं पतन पाहायला मिळालं. कारण आज संकल्प स्पोर्ट मोरे संघाचे जे पाठीराखे असतील ना ते मात्र थोडेसे नाराज झाले असतील निश्चितच. कारण अपेक्षा नाही या कारण जो परफॉर्मन्स राहिला होता सर्वाधिक कमी धावसंख्या देखील त्यांनी डिफेन्स केली होती. आणि त्यानंतर एक्झॅक्ट जर आपण बघितलं ना तर 16 धावा ज्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावांचं हे आव्हान आहे. परंतु मागील मॅचचं टायटल चला फिल्डिंग आपण सेट करा चला क्विकली या मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज आपण या पाठवा. विरेन स्पोर्ट युवा टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज विनंती असेल. दोन संघ जिंकणार आहे त्या संघाला पुढील जी फायनल खेळायची आहे तुम्हाला अंधार होणार आहे लक्षात घ्या. आपण चला जास्त वेळ घेऊ नका. स्वागत पुन्हा एकदा सर्वांचं. आपण पाहतात कैलासवासी सचिन स्मृती चषक 2025 या स्पर्धेच्या आयोजक सचिन 11 भिनार संघ त्यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. आणि दुसरी सेमीफायनलमध्ये सामना जिंकण्यासाठी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विरेन स्पोर्ट एवय टीमला 17 धावांची आवश्यकता. खूपच चांगली गोलंदाजी पहिल्या डावामध्ये कल्पेश राहुल आणि रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये कल्पेशने 4 धावा दिल्या 2 विकेट घेतल्या. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहुलने 8 धावा दिल्या 1 विकेट घेतली आणि स्लॉग ओव्हरमध्ये रोशनने 4 धावा देत असताना 2 विकेट घेतल्या. 16 धावा जमा झाल्या 17 धावांची आवश्यकता. नक्कीच व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता प्रभाकरजी भोईर उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष एकनाथजी गाडाल आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. मॅच लावते सुरुवात. पहिल्या चेंडू क्रॉस बॅटने टर्न केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये कावकोणाचं क्षेत्ररक्षक पोहोचेल उचली करेल चांगलं क्षेत्ररक्षण फेकी करेल तोपर्यंत 2 धावा डायरेक्ट हिट अपील केलीये आउट घोषित केलंय. दुसरी धाव रोखली गेलीये. यस पंचांचा सॉफ्ट सिग्नल आउट आहे परंतु डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने बॅटरने DRSचा वापर केलाय. 1 धाव पूर्ण झाली होती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू होता आणि आता तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहूया. आज बसायलाच लागेल. अरे काय फलंदाज बाद. काय नाही रनआउटला तरी तुम्ही पहिली धाव वेगाने पूर्ण झाली होती परंतु दुसरी धाव रोखली गेली आहे. संघर्षाला सुरुवात झाली पहिल्या चेंडूपासूनच. अशाच पद्धतीने क्षेत्ररक्षण करावं लागेल. जर 18 चेंडूमध्ये 17 धावा डिफेन्स करायचे असतील संकल्प स्पोर्ट मोरे संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर क्षेत्ररक्षकाची साथ महत्वाची. पहिल्या चेंडूवर साथ मिळाली आहे. रनआउटच्या रूपाने विकेटचं पतन 1 सिंगल धाव येते विरेन स्पोर्ट एवय टीमच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद विलास 1 चेंडू त्याने फेस केला. धावपच्च्या रूपाने तो बाद झाला. 1 धाव त्याच्या खात्यामध्ये आले. 17 चेंडू आणि 16 धावांची गरज. रिक्वायर्ड रेटचा विचार केला तर 5.65 सरासरीने फलंदाजी करायचे म्हणजेच रिक्वायर्ड रेट कमी आहे. धावसंख्या कमी आहेत. प्रत्येक चेंडूवर 1-2 अशा पद्धतीने धावा आल्या तरी देखील सहजतेने हा प्रवास पूर्ण होऊ शकतो विरेन स्पोर्ट एवय टीमचा. परंतु तो प्रवास रोखायचा असेल थांबवायचा असेल तर चांगली गोलंदाजी संकल्प स्पोर्ट मोरे टीमला करावी लागेल. नवीन फलंदाज चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कोणती धाव नाहीये. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये गणेशने चांगली सुरुवात करून दिली. लेंथ लाईनचा चांगला मारा करतो. अचूक टप्पा भेदक मारा गतीचा देखील चांगला वापर करत असताना या पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये गोलंदाज गणेश राईट हँड ओव्हर द विकेटने आकाशसाठी ऑन साईडला फेकून दिले. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक चौकार आलाय आकाशच्या खात्यामध्ये.
चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 5 वर. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना थोडंसं दूर ठेवावं लागेल कारण का धावांची संख्या कमी आहे. चेंडूंची संख्या आता वाढली आहे. 16 मध्ये 12 धावांची गरज. हॅपट्रकर ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचले. चेंडू पर्यंत कॅच सुटली आहे. कॅच महत्वाची आहे. लो स्कोरिंग मॅच मध्ये क्षेत्ररक्षणाची जबाबदारी महत्वाची असते. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटने जर चांगली साथ गोलंदाजाला दिली तर लो स्कोरिंग मॅच देखील जिंकता येते. कॅच ड्रॉप झाल्यानंतर कोणती धाव नाहीये. टीमची धावसंख्या 6 वर 3. चेंडूचा खेळ समाप्त. 1 विकेट प्राप्त केली परंतु एक कॅच देखील सोडली गेली आहे. स्ट्राईक आता फलंदाज राहुलकडे. लेफ्ट हँड बॅटर. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये बदल. त्याच्यासाठी देखील ऑन साईडला डीप मध्ये मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. त्याच पद्धतीने लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक. शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्ड मॅन. बॅकवर्ड पॉइंट. त्यानंतर कव्हर. एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑफ. अशा पद्धतीने ऑफ साईडला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या ओव्हरच्या अजूनही 3 चेंडू शिल्लक. सेमीफायनल क्रमांक 2. मुरे विपक्ष एवय. फुल टॉच. स्लॅग स्वीप करून दिले ऑन साईडला. खाली क्षेत्रामधून चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली आहे बॅटर राहुल याने. धावसंख्या 10 वर. हा पेपर अगदी सोपा झालाय. विहान 11 एवय टीम साठी 14 बॉल मध्ये 7 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. फाईन क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईन लेग मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचून फेकी करतील तोपर्यंत 2 धावा येतील. विरेन स्पोर्ट एवय संघ आता विजयाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना एक ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने एक पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वर. आणि आता सामना जिंकण्यासाठी आवश्यक ते 12 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. बघा गेट समोर ज्यांच्या कोणाच्या बाईक आहेत ना त्या बाईक काढून घ्या. आमच्या पाहुण्यांचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होत आहे. सो रस्ता खाली करा प्लीज. विनंती आहे ज्यांच्या कोणाच्या बाईक गेट समोर आहेत ना त्या काढून घ्या. जवळजवळ 3 ते 4 वेळा तुम्हाला सांगितलं गेले अन्यथा आता शेवटचा ऑप्शन काढण्यात येईल. 12 बॉल 2 ओव्हरचा खेळ शिल्लक. 5 फक्त धावांची आवश्यकता असेल. एकीकडे आकाशने 2 चेंडू फेस करत असताना चौकाराच्या मतीने 5 धावा वैयक्तिक जमा केले तर दुसरीकडे राहुलच्या खात्यामध्ये 6 धावा आलेत. त्यांनी चेंडू 3 फेस केलेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग झाली नाहीये. बॅटिंग करत असताना संकल्प स्पोर्ट टीमच्या फलंदाजांनी सर्व समर्थकांना नाराज केलं. 3 ओव्हरमध्ये फक्त धावा जमा झाल्या 16 आणि 17चं छोटं लक्ष आता पूर्ण होत असताना 5 धावांची गरज. षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. स्ट्राईक एंडवर आकाश. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने बॉटम एंडचा वापर करत असताना कट केले. पॉइंट मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओव्हर थ्रो. बॅकअप आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावा पहिल्या चेंडूवर आलेत. फक्त 3 धावांची गरज. 11 बॉल मध्ये फक्त 3च धावांची गरज. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे सदस्य रुपेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आकाशच्या बॅट मधून षटकार आलाय आणि त्याचबरोबर मॅच देखील समाप्त झाली आहे. फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय विरेन स्पोर्ट एवय टीम. चेक चेक चेक. यस दोन्ही टीम. चला ऋतिक कडक आपण आपला संघ घेऊन या मैदानात समोर या. लवकरात लवकर या. तिकडनं उतरा तिकडनं उतरा तिकडनं उतरा. ओय. अरे टाइम होईल. हो मग तिथं लगेच ना 2 मिनिटं जी 2 ओव्हर ना 2च ओव्हर. चला सामना 2 ओव्हरचाच असेल फक्त. नाही होणार नाही होणार. चालू करू ना. 3 वर्षात ठेवा.
मॅन ऑफ द मॅच दुसरी सेमीफायनल समाप्त झाली. बॅटिंग करत असताना राहुलच्या बॅटमधून एक चौकार, षटकार, 3 चेंडूमध्ये 12 धावांचे योगदान आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना त्यांनी 1 विकेट देखील प्राप्त करून दिले. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीवर नाव कोरलंय एवढी टीमच्या राहुल या अष्टपैलू खेळाडूने. अभिनंदन. ऋतिक या ठिकाणी या समोर थोडं लवकर या. चला टीम येऊ, आपण देखील या. काय करत नाही तू ना 5 मुलांना एक षटक टाकून झाला पाहिजे, नाही तर फायनलाइज करण्यात येईल डायरेक्ट. आता डायरेक्ट कमिटीचा निर्णय. एकच पाहुणा जाऊ सगळी जाऊ दे. चला पाहुण्यांना विनंती आहे लवकरात लवकर आपण देखील जा. या लवकरात लवकर आपण टॉस करूया त्या ठिकाणी. बस ऋतिक थांबा तिथे. चला पाहुण्यांना देखील विनंती आहे आपण देखील लवकरात लवकर पोहोचा. फक्त टॉस त्या ठिकाणी होईल. दोन्ही टीम समोर आहेत. अर्थात सचिन 11 बिनार आयोजित कैलासवासी सचिन स्मृती चषक 2025चा हा अंतिम सामना. अंतिम 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विरेन स्पोर्ट एववाई तर दुसऱ्या बाजूला लाखिवली बी. यस दोन्ही टीमचे कॅप्टन पुढे या. दोन्ही टीमचे कॅप्टन पुढे या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर पुढे या. आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा शेवटचा टॉस त्या ठिकाणी करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन चला ट्रॉफी जवळ या ना. गणेशजी भोईर साहेब, ॲडव्होकेट सुधीरजी भोईर या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस त्या ठिकाणी उडवतोय. या स्पर्धेतील हा शेवटचा टॉस. टॉस जिंकलाय लाखिवली बी टीमच्या कॅप्टनने. आपला डिसिजन सांगा. बॅट करणार. यस चला एवढी संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. एवढी टीमचे कॅप्टन चला त्वरा करा. यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करूया. लाखिवली बी विपक्ष विरेन स्पोर्ट एवई या 2 टीममध्ये ही शेवटची मॅच. सचिन 11 भिनार आयोजित कैलासवासी सचिन स्मृती चषक 2025चा विजेता संघ कोण असेल या प्रश्नाचं